परीक्षा संपल्या, सुट्टी लागली रे लागली की सगळ्या भावंडांची जत्रा भरायची. त्या रणरणत्या उन्हात डोंगरावर भटकून काट्याकुट्यातून तरी रसरशीत काळी करवंद खाण्याची जी मजा होती ना, ती वेगळीच होती. दुपारी जरा कुठे वारा सुटला की कलमांकडे धावायचं आणि कोणाकडे जास्त आंबे याची जीवघेणी शर्यतच लागायची. तेच एक ॲडव्हेंचर होतं आमच्यासाठी. चोरून काढलेल्या किंवा झाडावरून पडलेल्या कैऱ्यांवर मीठ मसाला लावून खाताना जे तोंडाला पाणी सुटायचं ना, ते आजच्या कुठच्याच चॉकलेटमध्ये नाही. एकीकडे भर उन्हात घाम गाळत चाललेलं मुलांचं क्रिकेट, तर दुसरीकडे सावलीत रंगात आलेला मुलींचा वाहतुकीचा संसार. दमून भागल्यावर त्या बोरिंगच्या पाण्याचा सोट अंगावर घेणं आजही आठवलं ना तरी अंगावर शहारा येतो अक्षरशः. आणि नदीत तासनतास डुंबणं, हेच तर आमचं वॉटर स्पोर्ट्स होतं. 5 रुपयाला 1 तास सायकल, आठवते का? अख्खं गाव फिरायचो आपण त्यावरून. 1 तास कधी संपायचं समजायचं सुद्धा नाही. दुपारी मध्येच कधीतरी 1-1 रुपये गोळा करायचा आणि पेप्सिकोला पार्टी ही ठरलेलीच असायची. तुम्हाला आठवते ती भाड्याने सीडी प्लेअर मिळायची? उन्हामुळे आईने बाहेर सोडलं नाही की मोठा भाऊ भाड्याने सीडी प्लेअर आणायचा आणि त्या छोट्याशा टीव्हीवर अख्खं घर थिएटर व्हायचं. सगळ्या भावंडांना एकत्र बसून आईने दिलेले गोड गोड गरे असो किंवा आजीने दिलेले भाजलेले काजू, त्याची मज्जा आजच्या पिझ्झा पार्टीमध्ये कुठे? एवढं दिवसभर दमून सुद्धा रात्री त्या छोट्याशा गल्ल्यांमध्ये लपाछपीचा डाव तर रंगायचाच. आज मोबाईलच्या स्क्रीनवर सुट्टी फक्त दिसते, पण आपण ती खरीखुरी जगलोय. काय दिवस होते ते ना.